माझे नाव आदित्य. सरकारी नोकरीला लागून मला 6 वर्ष झाली होती आणि आमच्याच ऑफिसमध्ये माझी बायको सोनाली सुद्धा कामाला होती. सोनाली माझ्यापासून 1 वर्षाने लहान होती. मी नाशिकचा राहणारा आणि ती बडोद्याची राहणारी होती. आमच्यात हळूहळू कामाच्या निमित्ताने कम्युनिकेशन वाढू लागलं होतं आणि त्या कम्युनिकेशनचं रूपांतर प्रेमात आणि प्रेमाचं रूपांतर लग्नात झालं होतं. माझ्या घरच्यांना या लग्नाचा नकार होता, तरी घरच्यांच्या विरुद्ध असूनही मी तिच्याशी लग्न केलं होतं. पण तिच्या घरच्यांनी माझ्याशी लग्न करायला तिला परवानगी दिली होती. तिला अजूनही मराठी बोलायला जमत नव्हतं, कारण ती शब्दांमध्ये अडखळत बोलत होती. आता माझ्या बायकोला म्हणजे सोनालीला 1 वर्षाची वैद्यकीय रजा मिळाली होती, कारण तिला दिवस होते. 3रा महिना सुरू होता. ती फार अशक्त झाली होती. तिला जेवणही व्यवस्थित जात नव्हते. म्हणून तिच्या मदतीला मी माझी साली आमच्या घरी बोलावून घेतली. माझ्या सालीचं नाव प्राजक्ता होतं. प्राजक्ता दिसायला खूप सुंदर व गोड होती. ती सोनालीपेक्षा 2 वर्षांनी लहान होती. तिचं शिक्षणही बीटेक झालं होतं. ती पण नोकरीच्या शोधात होती. म्हणून मी सोनालीला सांगितलं की प्राजक्ताला फोन करून तिची ट्रेन किती वाजता पुण्याला येणार ते विचार. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत प्राजक्ता पुण्याला पोहोचणार होती. ती एकटीच येणार होती, म्हणून तिला नेण्यासाठी मी रेल्वे स्टेशनवर गेलो. काही वेळातच ट्रेन येऊन प्लॅटफॉर्म नंबर 4वर थांबली आणि प्राजक्ता खाली उतरून सरळ मी जिथे उभा होतो तिथे येऊन पोचली. प्राजक्ता आणि माझी नजरानजर झाली आणि हळूच तिने गालावर एक स्माइल दिली. त्यावर मी प्राजक्ताला विचारलं, कोई दिक्कत तो नहीं हुई ना सफर में? त्यावर प्राजक्ता म्हणाली, अरे जीजू बहुत मजा आया. मुझे ट्रेन का सफर तो ऐसे ही होता है, थोड़ा खा लो, सो लो, इधर उधर देख लिया और जहाँ जाना है वो जगह आ जाती है. चलो मैं अभी निश्चिंत हूँ. तुमचा प्रवास चांगला झाला. तुम्हाला आणखीन कशाची अडचण तर नाही ना? मी प्राजक्ताला म्हणालो. अरे जीजाजी ओ छोडो. गाडीत बसल्यानंतर प्राजक्तानं मला विचारलं, दीदी कैसी है? अशी तब्येत ठीक आहे, पण जास्त कमजोरी येण्यामुळे सतत झोपते. काही काम होत नाही तिच्याकडून. आता तू आलीस तर तिला बरं वाटेल, म्हणजे तिचं मन लागून राहील. नाहीतर मी ऑफिसमध्ये गेल्यावर ती घरी एकटीच कंटाळत असते, कारण तिलाही ऑफिसमध्ये काम करण्याची सवय आहे आणि ते काम काही दिवसांपासून बंद आहे. म्हणून एकटी पडली की जास्त कंटाळते. आमच्या गप्पांमध्ये आम्ही घरी कधी पोहोचलो ते आम्हाला कळलं सुद्धा नाही. घरी पोहोचल्यावर प्राजक्ताने सोनालीला मिठी मारली आणि म्हणाली, अरे दीदी तुम तो बहुत कमजोर हो गई हो. अभी टेंशन नहीं लेना, मैं आ गई हूं ना. मैं सब संभाल लूंगी. आज मी ऑफिसच्या कामाला सुट्टी टाकली होती, म्हणून मी प्राजक्ताला सांगितलं, प्राजक्ता तू लवकर तयार हो, मी तुमच्यासाठी बाहेरून नाश्ता घेऊन येतो. त्यावर प्राजक्ता ठीक आहे जीजू म्हणाली. मी खिशात मोबाईल मोबाईल चार्जिंगला लावला आणि कपाटातून काही पैसे कॅश खिशात घेऊन बाजारात नाश्ता घेण्यासाठी गेलो. माझा मोबाईल लॉक नसल्यामुळे प्राजक्तानेही आपला मोबाईल चार्जिंगसाठी त्याच ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. प्राजक्ताने माझा मोबाईल अनलॉक करून काही व्हिडिओ पाहू लागली. बायको प्रेग्नंट असल्यामुळे माझी इच्छा तिच्यासोबत होत नव्हती काही करायची, म्हणून मोबाईलमधूनच मी पुढचे काही महिने काम चालवणार होतो. तिच्या हातात मोबाईल असताना तिचं लक्ष एका व्हिडिओकडे गेलं. तो व्हिडिओ पाहत असताना तिच्या अंतर्मनात एक वेगळीच तरंग निर्माण होऊ लागलं होतं, कारण तो व्हिडिओ होता तसा आळशी माणसाला ऊर्जा देणारा. प्राजक्ताला माझा मोबाईल पाहण्याची अजून उत्सुकता वाढू लागली होती. काही वेळानंतर मी घरी आल्यावर प्राजक्ता अजूनही माझा मोबाईल आपल्या हातात घेऊन काहीतरी पाहत होती. मी तिच्याकडे पाहून म्हणालो, अरे प्राजक्ता तुम अभी तक तयार नहीं हुई? चलो मैं नाश्ता लेकर आया हूँ. ती माझ्याकडे रागट नजरेने पाहत होती. तिच्याकडे पाहत असताना माझ्या मनात एक विचार आला, आतापर्यंत ही तर व्यवस्थित होती, मग असं मध्ये काय झालं की एवढ्या संतापात ती माझ्याकडे पाहते? आम्ही सरकारी क्वार्टरमध्ये राहत होतो. आम्हा दोघांना म्हणजे नवरा बायकोला मिळून 2 BHK फ्लॅट मिळाला होता.
मी नाश्ता टेबलवर ठेवून सोनालीला मेडिसिन चेक करण्यासाठी बेडरूम मध्ये आलो. तेव्हा प्राजक्ता आपले कपडे घेऊन फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे जाऊ लागली होती. रूममधून निघताना अजूनही तिची नजर माझ्यावरच होती आणि तो संताप अजूनही तिच्या डोळ्यात मला दिसत होता. मी सोनालीला मेडिसिन देऊन ड्रॉइंग रूम मध्ये टीव्ही पाहत बसलो होतो, कारण आज माझ्याही ऑफिसला सुट्टी होती. काही वेळानंतर प्राजक्ता बाथरूम मधून आंघोळ करून बाहेर आली. ती फ्रेश होऊन इतकी सुंदर व ब्युटिफुल दिसत होती की तिची तुलना एखाद्या बॉलिवूडच्या हिरोईनशी करावी अशी माझ्या मनात इच्छा जागृत झाली. मी तिच्याकडे एकटक पाहत होतो आणि तीही आपले केस पुसत असताना माझ्याकडेच पाहत होती. तेव्हा मी तिला म्हणालो, प्राजक्ता क्या हुआ, इतनी तीखी नजरों से मेरी तरफ क्यों देख रही हो, कुछ गलती हुई क्या मुझसे? गलती तो बहुत बड़ी हुई है जीजा जी, वो तो आपको जानना जरूरी होगा, मगर मैं आपको उसके बारे में बाद में बताऊंगी. तेवढ्याच सोनाली म्हणाली, अरे आदित्य लवकर फ्रेश हो. मी टॉवेल खांद्यावर घेऊन फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेलो. ब्रश करत असताना बाथरूमच्या दाराकडे माझं लक्ष गेलं. तिथं प्राजक्ताचे कपडे आधीच हँगिंग केलेले होते. ते सर्व तिचे आतले कपडे होते. 10 मिनिटात तयार होऊन मीही बाथरूम मधून बाहेर आलो. मग आम्ही तिघांनी मिळून नाश्ता केला आणि सोनालीला औषध देऊन मीही टीव्ही समोर येऊन बसलो. सोनाली व प्राजक्ता बेडरूम मध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. त्या दोघीही भरपूर दिवसांनी एकमेकींना भेटल्या होत्या, म्हणून त्यांच्या गप्पा आता चांगल्या रंगल्या होत्या. गोळ्या घेतल्यानंतर सोनालीला भरपूर झोप लागायची, म्हणून सोनाली आता झोपण्याची तयारी करू लागली. सकाळचे 10 वाजले होते. तेवढ्यात प्राजक्ता ड्रॉइंग रूम मध्ये येऊन माझ्याजवळ सोफ्यावर बसली. माझी आणि तिची नजरानजर पुन्हा झाली. अजूनही ती माझ्यावर संतापलेली होती. तेव्हा प्राजक्ता म्हणाली, जीजाजी खाने में क्या खाओगे? त्यावर मी तिला विचारलं, प्राजक्ता जो तुम्हें अच्छा लगता है वही बनाओ. तेवढ्यात प्राजक्ताने माझ्या मोबाईल मध्ये पाहिलेल्या व्हिडिओ बद्दल मला विचारलं, जीजाजी मैंने आपका मोबाइल देखा, ऐसी चीजें कोई मोबाइल में रखता है, आपको शर्म आनी चाहिए. अरे उसमें शर्म की क्या बात है, वो तो हर आदमी की जरूरत है. जर तुझी बहीण या अवस्थेत नसती तर माझ्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ नसता. तेव्हा मी तिला विचारलं, तू पाहिलास तो व्हिडिओ? हा, मी पाहिला. तुला कसा वाटला व्हिडिओ? मी प्राजक्ताला विचारलं. व्हिडिओ चांगला होता, पण पहिल्यांदा पाहिलं त्याच्यामुळं मला चांगला नाही वाटला. जेव्हा तुझंही लग्न होईल ना आणि तुझा नवरा कुठे 4-5 महिन्यासाठी बाहेर गावी जाईल, तेव्हा तुला माझ्या मोबाईलची आठवण येईल. जा आता जेवण बनव. दुपारचे जेवण आम्ही 12:30 पर्यंत केले आणि आराम करण्यासाठी प्राजक्ता व सोनाली माझ्या बेडरूम मध्ये होत्या. मी ड्रॉइंग रूमच्या सोफ्यावर येऊन झोपलो होतो. माझा मोबाईल चार्जर माझ्या बेडरूम मध्येच राहिला होता, म्हणून तो नेण्यासाठी मी बेडरूम मध्ये घुसलो. तेव्हा समोरचं दृश्य पाहून मी हादरलो. सोनाली झोपली होती आणि प्राजक्ता आपले पूर्ण कपडे बाजूला ठेवून दुसरे कपडे घालत होती. काही वेळातच तिची आणि माझी नजरानजर झाली. तिने लाजून पलंगावर पडलेली चादर अंगावर टाकली आणि तिने पुन्हा माझ्याकडे डोळे मोठे केले. मी फटक्यात मोबाईल चार्जर उचलून ड्रॉइंग रूम मध्ये आलो. काही मिनिटानंतर प्राजक्ता पुन्हा ड्रॉइंग रूम मध्ये येऊन माझ्या शेजारी बसली आणि म्हणाली, ये क्या था जीजाजी, आपने आवाज देना चाहिए था ना बाहर से. त्यावर मी प्राजक्ताला म्हणालो, अरे मला वाटलं तुम्ही झोपला असाल, इतक्या दुपारी मला आवाज देणं ठीक वाटलं नाही, म्हणून मी डायरेक्ट आत आलो. सॉरी, पण प्राजक्ता माझा हेतू तो नव्हता. एक बोलू का प्राजक्ता, तू तुझ्या बहिणीपेक्षाही खूप सुंदर आहेस आतून. तेव्हा ती लाजली आणि तिने आपले दोन्ही हात तिच्या चेहऱ्यावर ठेवले आणि आतल्या आत हसू लागली. तेव्हा प्राजक्ता म्हणाली, जैसे आप अपने मोबाइल में देखते हो वैसे ही ठीक है मैं. तेव्हा मी तिला म्हणालो, त्याहूनही खूप सुंदर आहेस तू प्राजक्ता. आता प्राजक्ताला माझ्याविषयी भावना अधिकच वाढू लागली होती. दुपारचे जेवण करून मी प्राजक्ताला गाडीवर बाहेर बाजारात
फिरायला नेलं. गाडी चालवत असताना अधूनमधून मी जोरात ब्रेक दाबायचो. तेव्हा प्राजक्ता माझ्या पाठीवर आदळायची. आता हळूहळू प्राजक्तालाही माझ्यासोबत राहण्याची मजा येऊ लागली होती. काही तास आम्ही पुण्याच्या मुख्य ठिकाणी फिरलो आणि संध्याकाळी 7 वाजेपर्यंत घरी आलो. तेव्हा सोनाली टीव्ही समोर बसून सिरियल पाहत होती. रात्रीचे जेवण आम्ही बाहेरूनच पार्सल घेऊन आलो होतो. आम्ही तिघांनी मिळून जेवण केले आणि आईस्क्रीम घेण्यासाठी मी घराबाहेर निघालो. प्राजक्ताला आईस्क्रीम फार आवडायचं, म्हणून मी तिच्यासाठी एक फॅमिली पॅक घरी आणला. आम्ही तिघांनी मन भरून आईस्क्रीमचा आनंद घेतला आणि झोपेसाठी आपापल्या रूममध्ये गेलो. जोपर्यंत सोनालीची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत माझ्या झोपण्याचं ठिकाण ड्रॉइंग रूममध्येच होतं, कारण डॉक्टरांनी कोणतीही रिस्क घ्यायला सांगितली नव्हती. सोनाली आणि प्राजक्ता माझ्या बेडरूममध्येच झोपल्या होत्या. औषधाचा परिणाम लगेच सोनालीवर व्हायचा आणि ती लगेच झोपायची. माझी रूम बदलल्यामुळे मलाही ड्रॉइंग रूममध्ये झोप लागत नव्हती, म्हणून काही वेळ मी मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहू लागलो. मला कळू न देता प्राजक्ता माझ्या मागे येऊन माझ्या मोबाईलमध्ये तशा प्रकारची व्हिडिओ माझ्यासोबत पाहू लागली. हळूहळू तिच्या श्वासात भर पडू लागली. तिच्या मनालाही आवरणं आता तिच्या हातात राहिलं नव्हतं. माझ्या लक्षात अचानक तिच्याकडे गेल्यावर मी लगेच भानावर आलो आणि तिला विचारू लागलो, एवढ्या रात्री तू इथं काय करते आहेस? तेव्हा प्राजक्ता म्हणाली, जीजाजी, जब से मैंने आपके मोबाइल में वो वीडियो देखा है ना, तब से मेरी नींद उड़ चुकी है. मुझे किसी चीज में मन नहीं लग रहा है. तेव्हा मी प्राजक्ताला माझ्याजवळ सोफ्यावर बसवलं आणि सांगितलं, तू पहिल्यांदाच पाहिले आहेस ना, म्हणून तुला आपल्या मनानं हे महसूस करत आहेस. जर एखाद्या पुरुषाला या गोष्टीची सवय झाली तर तो तिला मेंदूपर्यंतही नेत नाही. तेव्हा प्राजक्ता म्हणाली, आपको तो इस चीज का प्रैक्टिकल अनुभव भी है. मैं क्या करूं, मुझे तो कुछ पता ही नहीं है. हळूहळू माझा हात तिच्या हाताला स्पर्श करू लागला. आता प्राजक्तानेच माझा हात तिच्या हातात घट्ट पकडला होता. आमच्या दोघांचे ओठ आता एकमेकांजवळ येऊ लागले होते. प्राजक्ताच्या श्वासात भर पडू लागली होती. तेवढ्यात तिने ओठ ओठांवर ठेवले आणि ओठांचा रस चाकू लागली. आम्ही एकमेकांवर 10 मिनिटांपर्यंत भरपूर प्रेम केलं. त्यानंतर हळूहळू आम्ही आमची बाजूला ठेवली. उन्हाळ्यात घामाने एवढे ओलेचिंब झालो की आम्हाला स्वतःचाच कंटाळा येऊ लागला. जोपर्यंत माझ्या बायकोची डिलिव्हरी होत नाही तोपर्यंत मी आणि प्राजक्ता दररोज रात्री एकमेकांसोबत असेच कार्यक्रम करू लागलो. प्राजक्ताला ही माझी सवय झाली होती. जेव्हा सोनाली झोपली तेव्हा प्राजक्ता ड्रॉइंग रूममध्ये येऊन माझ्या ओठांचा रस चाखायची. प्राजक्ता आल्यामुळे मला कधी सोनालीची उणीव भासू लागत नव्हती. आता आमची ही रात्रीची भेट हा एक नित्याचाच भाग बनला होता. सोनाली औषध घेऊन झोपायची आणि मी ड्रॉइंग रूममध्ये मोबाईलच्या नादात लागत असे. प्राजक्ता हळूच माझ्या शेजारी बसायची. सुरुवातीला आम्ही फक्त बोलणं, हसणं, मग हात धरणं, मग क्षणातले क्षण वाढत गेले. तिच्या स्पर्शातला उत्साह, तिच्या श्वासातल्या ओल, तिच्या ओठांची मादकता हे सगळं मला वेड करून गेलं होतं. प्राजक्ता म्हणायची, जिजाजी, हे जे आपण करतोय ते बरोबर नाहीये. पण तरीही तीच माझ्या जवळ येऊन बसायची, माझा हात शोधायची. सोनालीची प्रेग्नन्सी आता 5व्या महिन्यात होती. तिचा अशक्तपणा हळूहळू कमी झाला होता, पण तरीही डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली होती. प्राजक्ता घरातली सगळं कामं पाहत होती. स्वयंपाक, सोनालीचं औषध, तिची निगा राखणं सगळं ती व्यवस्थित करत होती. मी ऑफिसला जाऊ लागलो होतो, पण मन मात्र दिवसभर घरातल्या 2 बायकांकडे अडकलेलं असे. एके दिवशी ऑफिसातून लवकर सुट्टी घेऊन मी घरी आलो. दार उघडताच आवाज आला नाही. मी हळूच आत शिरलो. सोनाली बेडरूममध्ये झोपली होती. प्राजक्ता ड्रॉइंग रूममध्ये माझ्या मोबाईलकडे पाहत बसली होती. तिने माझ्याकडे पाहिलं आणि लगेच मोबाईल बाजूला ठेवला. तिच्या डोळ्यात एक विलक्षण चमक होती. जिजाजी, आज लवकर? ती हळूच म्हणाली. हो, काम आटोपलं. सोनाली कशी आहे?
ती झोपली आहे. आज थोडी रिलॅक्स वाटते तिला. मी तिच्याजवळ बसलो. दोघांमध्ये काही क्षण शांतता पसरली. मग मी तिचा हात हातात घेतला. तिने माझ्याकडे पाहिलं. ओठावर हलकं हसू होतं. प्राजक्ता, तू खूप सुंदर आहेस, मी म्हणालो. हेच तर माझं दुर्दैव जिजाजी, ती म्हणाली. तुमच्यासारखा नवरा मिळायला हवा होता मला. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात एक विचार आला. तिचं लग्न कधीतरी होणारच होतं. तोपर्यंत हे नातं? मी विचारांच्या गर्दीत हरवलो. तेवढ्यात प्राजक्ताने माझ्या गालावर हात ठेवला आणि माझं लक्ष वेधलं. काय विचार करताय, ती म्हणाली. तुझाच, मी म्हणालो. ती हसली. मग तिने माझ्याकडे ओढून घेतलं आणि ओठांजवळ नेले. तो सुगंध सगळं मला त्या रात्रीच्या आठवणीत नेऊन सोडलं. हळूहळू आम्ही पुन्हा एकमेकांत हरवलो. दरम्यानच्या काळात सोनालीला काहीसा संशय आला नाही. ती प्राजक्तावर पूर्ण विश्वास ठेवत होती. प्राजक्ता आल्यापासून मला खूप बरं वाटतंय, ती म्हणायची. तिच्या सालीवरचं प्रेम पाहून माझ्या मनात अपराधीपणा जागा व्हायचा. पण रात्री प्राजक्ता माझ्याजवळ यायची. तिच्या त्या स्पर्शाने तो अपराधीपणा क्षणात विसरून जायचा. एकदा रविवारी दुपारी मी ड्रॉइंग रूममध्ये झोपलो होतो. प्राजक्ता स्वयंपाकात होती. सोनाली बेडरूममध्ये पुस्तक वाचत होती. अचानक सोनालीने आरडाओरडा केला. मी आणि प्राजक्ता दोघे धावत तिच्याकडे गेलो. तिला पोटात दुखत होतं. घाईघाईने डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी सांगितलं, काळजी करू नका, थोडीशी तक्रार आहे, पण तरीही रुग्णालयात येऊन तपासून घ्या. आम्ही तिघेही रुग्णालयात गेलो. तपासणी झाल्यावर डॉक्टर म्हणाले, बाळ ठीक आहे, पण आईला पूर्ण विश्रांती हवी आहे, ताण घेऊ नका. घरी आल्यावर सोनाली झोपली. प्राजक्ता स्वयंपाकघरात गेली. मी टीव्ही समोर बसलो. तेवढ्यात प्राजक्ता माझ्याजवळ येऊन बसली. जिजाजी, आजचा दिवस खूप घाबरून गेला, ती म्हणाली. हो, आपण आपण हे जे करतोय ते थांबवलं पाहिजे, ती हळू आवाजात म्हणाली. मी तिच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. प्राजक्ता, दीदीला काही झालं तर मी जन्मभर जगू शकणार नाही, तुम्हीही नाही. आपण दोघेही भोगात हरवलो आहोत. पण आता थांबूया, प्लीज. मी तिच्याकडे पाहत राहिलो. तिचं म्हणणं बरोबर होतं, पण तिला सोडून देण्याची कल्पना माझ्यासाठी कठीण होती. तरीही मी माझं डोकं हलवलं. ठीक आहे, मी म्हणालो. त्या रात्रीपासून आमच्यातले संबंध थांबले. प्राजक्ता माझ्याशी सामान्यपणे बोलायची, पण तिच्या नजरेतली तळमळ मी लक्षात घेतली. माझ्याही मनात तिच्यासाठी ओढ होती, पण आम्ही दोघेही तो संयम ठेवत होतो. 2 महिने उलटून गेले. सोनेलीची डिलिव्हरी जवळ आली. प्राजक्ताने घरातली सगळी तयारी केली. एके दिवशी मध्यरात्री सोनालीला प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. मी घाईने रुग्णालयात घेऊन गेलो. प्राजक्ता सोबत होती. सकाळ पहाटे एका सुंदर मुलीने जन्म घेतला. सोनाली आणि बाळ दोघेही सुखरूप होते. बाळाला हातात घेतलं तेव्हा प्राजक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. तिने बाळाला जवळ घेतलं. आमची छोटी राजकन्या, ती म्हणाली. मी सोनाली जवळ गेलो. खूप खूप शुभेच्छा म्हणालो. सोनाली हसली. प्राजक्तामुळेच मी हे सगळं पेलू शकले. प्राजक्ता बाळाला घेऊन माझ्याकडे आली. तिची नजर माझ्याशी मिळाली. त्या नजरेत पूर्वीसारखी तळमळ नव्हती, तर एक शांतता होती, एक समाधान होतं. तिने बाळ माझ्या हातात दिलं. हे बघ जिजाजी, तुमची लेक, ती म्हणाली. त्या क्षणी मला जाणवलं की जे घडलं ते चूक होतं, पण त्यातूनही प्राजक्ताने योग्य वेळी योग्य निर्णय घेतला. आता सोनाली आणि बाळाच्या चेहऱ्यावरचं सुख पाहून मला खरं समाधान मिळालं. काही दिवसांनी प्राजक्ता परत जाण्याची तयारी करू लागली. तिला नोकरीची ऑफर मिळाली होती. जाताना तिने सोनालीला एक मिठी मारली. दीदी, काळजी घे. मग ती माझ्याकडे वळली. जिजाजी, ती म्हणाली, तुम्ही काळजी घ्या आणि मला माफ करा. माफीला काही कारण नाही, मी म्हणालो. ती हसली आणि निघून गेली. तिला स्टेशनपर्यंत सोडायला गेलो. गाडीत बसताना तिने माझ्याकडे शेवटच्यांदा पाहिलं. त्या नजरेत मला एक वेगळीच ऊब जाणवली. घरी परतलो तेव्हा सोनाली बाळाला गोंजारत होती. मी तिच्याजवळ बसलो. प्राजक्ता गेली, ती म्हणाली. तिच्यामुळे खूप मदत झाली. हो, तिने माझ्याकडे पाहिलं. तू काहीतरी विचार करतोयस? नाही, मी हसलो.
फक्त खूप दिवसांनी शांत वाटतंय. सोनाली माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. बाळ तिच्या कुशीत हसत होतं. त्या क्षणी मला वाटलं की खरं सुख म्हणजे हेच असावं. जे झालं ते झालं, पण आता नवीन सुरुवात करायची होती. आम्ही तिघे तसंच बसून होतो. पाऊस सुरू झाला होता. खिडकीतून येणारी थंड हवा, घरातली ओल, बाळाचा हसरा चेहरा, सोनालीचा विश्वास, या सगळ्यात माझं मन हरवलं. प्राजक्ताच्या आठवणी कायम राहणार होत्या, पण आता त्या फक्त आठवणी होत्या. आणि मला जाणवलं की काही गोष्टी घडून जातात फक्त आपल्याला बरोबरचा मार्ग दाखवण्यासाठी. सोनालीची प्रसूती झाल्यानंतरचे आठवडे सुखदायक होते. बाळाला सान्वी असं नाव दिलं. सान्वीच्या हसऱ्या चेहऱ्याने घरातली हवाच बदलून गेली. सोनाली हळूहळू सावरत होती. मी ऑफिसला जाऊ लागलो होतो. प्राजक्ता गेल्यानंतर घरात एक शांतता पसरली होती. पण ती शांतता दुःखाची नव्हती, एक नवी सुरुवात होती. सोनालीने आता पुन्हा ऑफिसला जायचं ठरवलं. सान्वीला दिवसभर सांभाळण्यासाठी आम्ही एक विश्वासू बाईला ठेवलं. सोनालीची ऑफिसमध्ये बदली झाली होती. ती आता माझ्याच विभागात काम करू लागली. सुरुवातीला दोघे एकाच विभागात काम करतोय म्हणून थोडीशी चुळबुळ झाली, पण हळूहळू सगळं सुरळीत झालं. एके दिवशी ऑफिसमध्ये एक नवीन प्रकल्प सुरू झाला. त्यासाठी मला पुण्याबाहेर 2 दिवसांसाठी भेटीला जायचं होतं. सोनाली सान्वीची काळजी होती, पण तिने मला जाऊ दिलं. जा, मी सांभाळून घेईन, ती म्हणाली. पहिल्या दिवशी संध्याकाळी हॉटेलमध्ये परतल्यावर मी सोनालीला व्हिडिओ कॉल लावला. सान्वी तिच्या कुशीत खेळत होती. तो कॉल संपताना सोनाली म्हणाली, आदित्य, तू लवकर ये, घरात तुझ्याशिवाय कसं तरी होतंय. ते शब्द ऐकून माझ्या मनात विचार आला. प्राजक्ता घरी असतानाचे दिवस, ते सगळं आता भूतकाळात गेलं होतं. पण कधी कधी रात्रीच्या एकांतात ती आठवण येऊन जायची. मी त्या आठवणी दूर ढकलत असे. 2 दिवसांनी मी घरी परतलो. सोनालीने दारात येऊन माझ्या गळ्यात हात घातला. बराच वेळ झाला, ती म्हणाली. तिच्या त्या प्रेमळपणाने माझं मन हलकं झालं. सान्वी माझ्याकडे बसून हसली. मी तिला उचललं. कशी आहे माझी राजकन्या, ती किलबिलली. आम्ही तिघे खूप दिवसांनी एकत्र हसलो. 1 महिन्यानंतर सोनालीच्या जन्मदिवसानिमित्त घरी छोटी पार्टी ठेवली होती. मी तिला भेट म्हणून एक सुंदर साडी घेतली. सोनाली साडी नेसून माझ्या समोर आली तेव्हा मला ती खूप सुंदर वाटली. मी तिच्याकडे पाहिलं. तू आज खास दिसते आहेस, ती हसली. तुझ्यासाठीच. रात्री सान्वीला झोपून आम्ही बाल्कनीत बसलो. शहराची दिवे चमकत होती. सोनाली माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली. आदित्य, ती म्हणाली, प्राजक्ता आल्यापासून तू बदललास असं मला वाटत होतं, पण तू आता परत जुना झाला. तिचं बोलणं ऐकून माझ्या मनात धस झालं. कसला बदल, मी विचारलं. काही नाही, ती म्हणाली. कदाचित माझी फसवी समज, पण तू तिच्याकडे जास्त बघत होतास असं वाटलं. मी क्षणभर गप्प राहिलो. मी तिचा हात हातात घेतला. सोनाली, तू माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची आहेस. प्राजक्ता फक्त मदतीला होतीस आणि फक्त आपण तिघे आहोत. तिने माझ्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एक ओलावा होता. सांग, खरंच काही होतं का? मी तिच्या डोळ्यात पाहत राहिलो. खोटं बोलणं मला जमणार नव्हतं, पण सत्यही सांगता येणार नव्हतं. काहीच नव्हतं, मी म्हणालो. त्या रात्री मी माझ्या मनाला पटवून दिलं की जे घडलं ते एक भूल होती. आता ती सुधारली आहे. काही महिन्यांनी सोनालीच्या ऑफिसमध्ये वार्षिक संमेलन होतं. तिने मला सोबत नेलं. तिथे माझ्या पूर्वीची काही सहकाऱ्यांशी भेट झाली. तिथेच एका सहकार्याने मला सांगितलं, अरे, तुझ्या सालीचं लग्न ठरलं आहे का? तिला एक उत्तम मुलगा पाहिला आहे. मी थोडा गोंधळ. प्राजक्ताचं? हो. तिला माहिती नाही का? ती आता नागपूरला नोकरी करते. तिथेच एका मुलाशी तिची ओळख झाली. लग्नाच्या तयारीत आहे. तो दिवस उरला तसा मी गप्प झालो. रात्री घरी आल्यावर सोनाली म्हणाली, काय झालं, उदास आहे? काही नाही, प्राजक्ताच्या लग्नाची बातमी कळाली. सोनालीचा चेहरा उजळला. अरे वा, मला लगेच फोन करायला हवा. तिने लगेच प्राजक्ताला फोन लावला. दोघी खूप वेळ गप्पा मारत राहिल्या. फोन ठेवल्यावर सोनाली म्हणाली, प्राजक्ता म्हणते लग्नाला आम्ही दोघांनी यायला हवं. मी डोकं हलवलं. हो, नक्की येऊ. लग्नाचे दिवस जवळ आले. प्राजक्ताचं लग्न नाशिकमध्ये ठरलं होतं. सोनाली आणि सान्वी सोबत घेऊन गेलो. तिथे पोहोचल्यावर प्राजक्ताने धावत येऊन सोनालीला मिठी मारली. दीदी, खूप दिवसांनी. मग तिची नजर माझ्याकडे गेली. जिजाजी कसे आहात? ठीक आहे, मी हसलो. तिच्या डोळ्यात ती जुनी चमक होती, पण आता ती निर्मळ होती.
तिने सानवीला उचललं. किती मोठी झाली आहे, ती म्हणाली. लग्नाच्या दिवशी प्राजक्ता सुंदर दिसत होती. तिचा नवरा एक साधा सरळ प्रामाणिक तरुण होता. सोनालीला पाहून तो म्हणाला, प्राजक्ता नेहमी तुमच्याबद्दल बोलत असेल. तुम्ही तिच्यासाठी खूप महत्वाचे आहात. सोनालीने त्याला आशीर्वाद दिला. मीही शुभेच्छा दिल्या. प्राजक्ता मला वेगळ्या बाजूला घेऊन गेली. जिजाजी, ती म्हणाली, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. सांग, मी म्हणालो. जे काही घडलं ते मी विसरले आहे, पण तुम्हीही विसरा. दीदी खूप चांगली आहे. तिला कधीही दुःख देऊ नका, ती म्हणाली. तिच्या डोळ्यात पाणी होतं. मी कधीच देणार नाही, मी म्हणालो. ती हसली. मला माहित होतं तुम्ही चांगले आहात जिजाजी. आम्ही परत फिरलो. लग्न संपल्यावर घरी निघताना प्राजक्ताने सोनालीला घट्ट मिठी मारली. दीदी, काळजी घ्या. लग्नानंतर मी येईल तुमच्याकडे. नक्की या, सोनाली म्हणाली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.